नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। पाहणी झाली, बैठक झाली, पण त्रास कायमच। धूळ, राख आणि दुर्गंधीने त्रस्त पाहुणगाव वासियांचा एल्गार। साईगंगा धानगिरणी विरोधात 11 जून पासून आंदोलन। पाहुणगाव येथील साईगंगा राईस मिलमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर अद्यापही प्रभावी उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। यापूर्वी दिलेल्या निवेदनानंतर तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित मिल चालकाला धूळ, राख व दुर्गंधी कमी करण्याचे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून आता ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। या संदर्भात पाहुणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज 8 जून रोजी लाखांदूर तहसीलदारांना नव्याने निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार साईगंगा राईस मिलमध्ये सुरू असलेल्या कामकाजादरम्यान निर्माण होणारी राख, धूळ, दुर्गंधी आणि दूषित पाणी यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच जनावरांनाही या प्रदूषणाचा फटका बसत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही याच समस्येबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमार्फत प्रशासनाकडे तक्रार केली होती। त्यानंतर तहसीलदारांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आपल्या दालनात बैठक घेत संबंधित राईस मिल चालकाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते। तथापि अद्यापही गावात राख, धूळ आणि दुर्गंधीचा त्रास कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। दरम्यान प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी पुन्हा ग्रामपंचायत प्रशासन व सरपंचाकडे धाव घेतली। ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने प्रशासनाला अंतिम इशारा देणारे निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास 11 जून रोजी साईगंगा राईस मिल परिसरात ग्रामस्थांकडून आमरण उपोषण करण्यात येणार आहे। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी साकोली, गटविकास अधिकारी लाखांदूर तसेच पोलीस प्रशासनालाही पाठवण्यात आले आहे। साईगंगा राईस मिलमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत यापूर्वी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने पाहणी व बैठक घेऊन उपाययोजनांचे निर्देश दिले होते। मात्र प्रत्यक्षात त्रास कमी न झाल्याने आता ग्रामस्थांनी संयम सोडत आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गावकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे।